शिक्षा फार कठोर वाटत नाहीये. म्हणजे आसुडाचे फटके मिळतील असं तुला वाटतंय, पण मला काय दिसतंय माहितीये, ही असे असे डोळे करून स्वतःला कोडे मारून घेऊ लागली की कुणीही दया येऊन हिला लगेच भिक्षा देईल. पण कुठल्या घरी भिक्षा मागायची हे मीच ठरवणार ना यमुने. आसुडाच्या फटक्याने सकूची चामडी सोलली गेली तरीही तिला भिक्षा मिळणारच नाही, असंच घर मी निवडणार आहे. बाप रे, महामाया डाव रस्ते तो मागचा पुढचा कोणाला न दिसणारा विचार करूनच. दादा रे किती भयानक आहे. हासुडाचे फटकारे आणि ते पण स्वतःला मारून घेत भिक्षा मागायची. किती भयानक. नको माझ्या मागे लागोस, काही फायदा होणार नाही. आणि तू जा बरं इथून, उगीच माझ्यावर दडपण आणू नकोस. अरे जा सांगतोय ना विनू. तुझंही कामात लक्ष लागत नाहीये ना. अरे मग प्रयत्न कर ना. रमाई तर माझं काय ऐकणारच नाही. अरे पण तूच ही शिक्षा थांबवू शकतोस. करणारे दादा काहीतरी. अरे मी तरी काय बोलू विनू, आणि कसा थांबू रमाईला. सकुने भिंतीवर विठ्ठल विठ्ठल लिहून ठेवल्यावर कोणत्या तोंडाने या गोष्टीचं समर्थन करू मी, आणि रमाईला शिक्षा देऊ नको म्हणून सांगू. सकुना स्वतःच्या अंगावर हे उडवून घेते. आधी मी सकूच्या पाठीशी उभा राहिलोय ना, पण सकू पुन्हा पुन्हा त्याच चुका करते. मी तरी कुठवर सावरून धरू विनू. अरे पण दादा, हे बघ, उगीच माझ्यावर दडपण आणू नकोस. आधीच हे सगळं ऐकून मला त्रास होतोय, आणखीन अपराधी वाटायला लावू नकोस. तू जा बरं इथून, जा, आणि मला काही सांगू पण नकोस. दादा अरे जा ना बाबा, जा, नको डोकं खाऊस, जा. एकदा सांगितलेलं कळत नाही का विनू, परत कशाला. विठ्ठल 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 बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ना बाबा, या. विठ्ठल तुमच्या आसनावर बसा, मी खास तुमच्यासाठी रिकामं ठेवलंय. या. विठ्ठल विठ्ठल. काय झालं बाबा. विठ्ठल तुम्हाला मला काही सांगायचंय का, माझ्याशी काही बोलायचंय का तुम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. मामांजी, तुम्हाला परसदारीत जायचं होतं ना. अहो तुम्ही चुकून पेढीवर आलात. चला, इथून पण जाता येईल आपल्याला परसदारी. चला. शाई लागलेले हात दाखवायला आले होते. नशीब मी वेळेवर आले, नाहीतर अनर्थ झाला असता. चला चला. मामांजी, रागवला ना. मी क्षमा मागते. हा, तुमचे शाई लागलेले हात कोणाला दिसू नये अशी माझी इच्छा होती, पण तुम्ही रागवलात.
मला कळतंय, पण तुम्ही रागवा, आधी मला हात धुऊ द्या.